नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर तरुणांची स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल। पाम बीच मार्गावर स्टंटबाजी केल्यानं नागरिकांमध्ये संताप। मेळघाटात एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन। रोरा गावाजवळ रस्ता पार करताना 5 वाघ दिसले। पालघरच्या वेवूर येथे कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांवर घातली गाडी। कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीची दादागिरी। मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीतील प्रकार। सोलापुरात हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू। डीजेच्या तालावर नाचताना दुर्दैवी मृत्यू। परिसरात हळहळ व्यक्त। सोलापुरात लंपी आजाराचा प्रादुर्भाव। एकाच महिन्यात तब्बल 33 जनावरांचा मृत्यू। लंपी आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी सतर्क। बीडमध्ये प्रॉपर्टी व्यवहारातील तणावातून व्यावसायिकाचा मृत्यू। व्यावसायिकांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे मृत्यू झाल्याचा पत्नीचा आरोप। 5 जणांवर गुन्हा दाखल। शिरूरच्या मंचर भीमाशंकर रस्त्यावर 2 दुचाकींचा अपघात। दुर्घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू। कोल्हापुरात कुरुंदवाड शिरढोण रस्त्यावर टेम्पो उसाच्या शेतात पलटी। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। चालक गंभीर जखमी। हिंगोलीत रोही प्राण्याकडून शेतीचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। रोहींना पकडण्याची मागणी। वाघाच्या हल्ल्यात 5 वर्षात देशातील 378 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रात सर्वाधिक 218 मृत्यूंची नोंद। भारतात मानव वन्यजीव संघर्षाचा आलेख वाढतो। दिवसाला तब्बल 370 मुंबईकरांना श्वानांवर खरंतर हल्ल्याचा सामना करावा लागतोय। 2024 मध्ये 1,32,253 जणांवर हल्ला। पालिकेचा श्वानगृह बांधण्याचा प्रस्ताव धुळखात। नाशिकच्या लोणकर येथे बिबट्याचं दर्शन। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्या फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद। कल्याणकारी जाहिरातीत नेत्यांची नावं व चिन्ह वापरण्यावर मद्रास हायकोर्टाची बंदी। तामिळनाडू सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव। प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये धक्काबुक्कीत 2 जणांचा मृत्यू। मध्य प्रदेशातील सिहोर येथे कावड यात्रेत सहभागी होण्यासाठी आले होते। झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्यावर अंत्यसंस्कार। श्रद्धांजलीसाठी पार्थिव विधानसभेत ठेवण्यात आले। राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल। सिरसा डेराला रवाना। 15 ऑगस्टला वाढदिवस आहे तर 14व्यांदा तुरुंगाबाहेर नन्सच्या लैंगिक शोषण हत्येप्रकरणी दोषी। उत्तर प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 300हून अधिक घरं कोसळली। 11 जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू। शाळा बंद तर 7 राज्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। अनियंत्रित थारनं 4 जणांना चिरडले। बिहारच्या रोहतासमध्ये महिलेचा मृत्यू। कारनं धडक दिल्यानंतर 7 फूट हवेत उडाली। शेख हसीना यांच्या सत्ता पालटला 1 वर्ष पूर्ण। युनूस सरकारच्या काळात हिंदूंवर सतत हल्लेखोर निर्भय झाले। परिषदेचा आरोप। प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 1,32,000चं कर्ज। नागरिकांवरील आर्थिक ताणात लक्षणीय वाढ। कराचा बोजाही वाढणार। व्याजातही वाढ। संसद भवनात आज एनडीएची बैठक पार। बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान। ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल सत्कार। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन। काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। मलिक यांनी जम्मू काश्मीर, गोवा आणि मेघालयाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळला। उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचं समन्स। 3,000 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी चौकशी। ईडी मुख्यालयात अनिल अंबानी चौकशीसाठी दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं सन्मान। नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र प्रदान। एकाच महिन्यात सर्वाधिक नोंद झाल्यानं सत्कार। फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा। हैदराबाद हाऊसमध्ये पीएम मोदींची घेतली भेट। राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली। ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष खरंतर यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश देण्यात आले। सुप्रीम कोर्टाचा निर्णय। निवडणूक हरल्यानंतर खरंतर सत्ता पालटचा कट रचल्याचा आरोप। अमेरिकेत विकले जाणारे बहुतेक आयफोन्स मेड इन इंडिया। ॲपलचे सीईओ टिम कुक यांचा मोठा खुलासा।
बिल गेट्स टॉप 10 मधून बाहेर, जेफ बेजोस यांनाही झटका. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अब्जावधीमध्ये उलथापालथ. एआयचा वापर करून कार्यक्षमता वाढवा, सुंदर पिचाई यांचं गुगलच्या कर्मचाऱ्यांना आवाहन. एआयमुळे पुढील 5 वर्षात 80% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील, उद्योगपती विनोद खोसला यांनी व्यक्त केली भीती. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. राणी मुखर्जीला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राणी मुखर्जी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. अक्षय कुमारने 7 महिन्यात एकूण 8 मालमत्तांची विक्री केली. 7 महिन्यात मुंबईतील 110 कोटींची मालमत्ता विकली. सैराट फेम लंगड्याची भूमिका साकारलेल्या तानाजी गळगुंडे लवकरच होणार बाबा. बेबी शॉवरचे फोटो आले समोर. हुमा कुरेशीचा नवा व्हिडिओ समोर. हुमा अलीकडे भूतानला गेली होती, त्यामुळे कोंबडीनं तिच्यावर हल्ला केला. मजेशीर किस्सा केला सोशल मीडियावर शेअर. वयाच्या 70ीत ऋतिकच्या आईनं वॉर 2च्या गाण्यावर केला डान्स. व्हायरल व्हिडिओनं केले चाहत्यांना चकित. प्रसिद्ध मल्याळम अभिनेते शानवास यांचं निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेल्या शहनाज गिलची करणवीरनं घेतली भेट. व्हिडिओ शेअर करत केली प्रार्थना. ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते. फरहान अख्तरच्या 120 बहादूर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित. शेअर बाजारात घसरण. सेन्सेक्स 81,000 आणि निफ्टी 24,700च्या खाली. नवी मुंबईतील खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. मराठी भाषेला विरोध दर्शवणारा व्हिडिओ व्हायरल. आईस्क्रीम पार्लरच्या मालकानं मराठी सण आणि भाषेचा अपमान केल्यानं नागरिक संतप्त. चंद्रपुरात भरधाव बस पलटली. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस पलटली. अपघातात बसमधील वाहक चालकाचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी. 15 जण किरकोळ जखमी असल्याची माहिती. बहुप्रतीक्षित अजनी पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे लवकरच प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्टमध्ये रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा खरं तर दाखवला जाण्याची शक्यता. सुरू असलेला श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या हंगामात डाळी महागण्याची चिन्ह. खरीपाच्या पेरण्यांमध्ये यंदा डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. सोन्याचा भाव 230 रुपयांनी वाढून 1,397 रुपयांवर. चांदीची किंमत प्रति किलो 1,12,000. टेस्लाचे देशातील पहिले सुपर चार्जिंग स्टेशन लॉन्च. मुंबईतील बीकेसी मध्ये सुविधा उपलब्ध. 14 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 300 किलोमीटरची रेंज. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राआधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज. राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा. सर्व शाळांमध्ये 14 ऑगस्टला केला जाणार पसायदान. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना. पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार. विषबाधा टाळण्यासाठी शिक्षण विभागाचा नवा नियम. सीएसएफची ताकद वाढणार. 70,000 नवीन पदांची भरती. गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. सागरी मासळी उत्पादनात महाराष्ट्राची 47% मोठी झेप. मासळी उत्पादनात गुजरात राज्यानं 7.54 लाख टन उत्पादनासह पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदराला जोडणाऱ्या रस्त्याला मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. इगतपुरीच्या भरवीरमधून सुरू होणार वाढवण कनेक्टर प्रकल्प. आखणी आणि भूसंपादन प्रक्रियेला मंजुरी. भरवीर ते वाढवण अंतर 1.25 तासात पार करता येईल. स्थानिक निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार. राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती. सर्व निवडणुका एकत्र घेण्याइतकं मनुष्यबळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन नसणार. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती. एसटीच्या 81 डेपोंना विकसित करण्याचा प्रस्ताव. डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावात मोठा बदल. डेपो विकसित करण्याची मर्यादा वाढवून 98 वर्ष केली जाणार. ओला उबरच्या धर्तीवर सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार. एसटी महामंडळाकडून ॲप चालवलं जाणार. परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय.
वाशिम जिल्ह्यात एसटी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना धुळकात. तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या अभावामुळे योजना अंमलात येण्याआधी कोलमडली. गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीसाठी मोर्चात मोठ्या संख्येनं सर्वपक्षीय लोक सहभागी. आमच्या महादेवी हत्तीणीला परत द्या अशी मागणी. महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी पैठणमध्ये मूक मोर्चा. तहसीलदार ज्योती पवारांना दिलं मागणीचं निवेदन. प्रज्ञा कांबळे अपघाती मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली कुटुंबाची भेट. वंचितचं पोलिसांना विविध मागण्यांचं निवेदन. महादेवी हत्तीणीवरून हिंदुस्थानी भाऊची इन्स्टा पोस्ट. शिवसेना पदाधिकाऱ्यांचं हिंदुस्थानी भाऊला चोख उत्तर. कोल्हापुरात येऊन दाखवावा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा. वाशिमच्या कारंजात कामरगाव परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय. वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. अमरावतीच्या मेळघाटात प्रवाशांची धोकादायक वाहतूक. गाडीच्या मागे उभे राहून नागरिकांची वाहतूक. धोकादायक वाहतुकीकडे पोलिसांचं दुर्लक्ष. यवतमाळच्या मंगी गावात एसटी बस सुरू. रस्ता झाल्यानंतर अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि नागरिकांची बससाठी प्रशासनाकडे मागणी. नवी मुंबई तुर्भ्यात पिण्यासाठी गढूळ पाणी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू. वारंवार तक्रार करूनही गढूळ पाणी येत असल्याचं चित्र. गुरमीत राम रहीम 40 दिवसांसाठी तुरुंगाबाहेर. गुरमीत राम रहीम 14 वेळा पॅरोलवर बाहेर. 2025 वर्षात आतापर्यंत 3 वेळा बाहेर. अमरावतीतील निंभोरा ते परलाम रस्त्याची एका महिन्यातच दुरावस्था. रस्त्याचे डांबर निघालं असून रस्त्यावर खड्डे पडले. रस्ते कामाच्या चौकशीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी. नागपुरात येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मनसे पदाधिकाऱ्यांकडून मारहाण. येस बँकेवर ग्राहकाच्या फसवणुकीचा आरोप. शेतकऱ्याच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केल्याचा आरोप. नागपुरात स्वावलंबी नगर आणि दीनदयाल नगर परिसरात 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तक्रार करूनही समस्या सुटत नसेल तर दुर्दैवी. भाजपा आमदारांचं पालिका आयुक्तांना पत्र. लाडक्या बाप्पाच्या आगमनाला उरले अवघे 22 दिवस. वाशिममध्ये गणेश मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग. पुण्यात गणेश मंडळांची पोलिसांसोबत बैठक संपन्न. एक मंडळ एक ढोल पथक करा. गणेश मंडळांची मागणी. कोथरूडमधील मुलींना मारहाण शिवीगाळ प्रकरण. एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी. पोलिसांकडून हलगर्जीपणा नाही अहवालात समोर. खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात. एकाही थिएटरमध्ये चित्रपट न दाखवण्याचा निर्णय. पुण्यातील थिएटर चालक मालक संघटनेचा निर्णय. खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा. हिंदू महासंघाची सेन्सरला कायदेशीर नोटीस. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस. नोटिसीला सामोरे न जाण्याचा शिक्षकांचा निर्धार. गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील शिक्षकांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप. भंडाऱ्यात सलग 4थ्या वर्षी कावड यात्रा पार. शिवभक्तांच्या गजरानं आनंदात आणि भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न. हजारो शिवभक्त यामध्ये सहभागी. जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे बंद. गेल्या 4 दिवसात धरणातून गोदावरी नदीपात्रात 2 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याची माहिती. मुंबई पोलिसांकडून विविध चोरीच्या घटनांतील सुमारे 1,52 लाखांची मालमत्ता मूळ मालकांना सुपूर्द. 359 मोबाईलसह टॅब, दागिने आणि वाहनं नागरिकांना परत केली. गडचिरोलीत पोषण आहाराच्या अनुदानात वाढ. प्राथमिक प्रति विद्यार्थी 59 पैसे तर उच्च प्राथमिकसाठी 88 पैसे वाढ. श्रावणातील पुत्रदा एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट. 2 टन फुलांची मंदिरात सजावट. कोल्हापुरात सर्व शासकीय कार्यालयात कामकाजासाठी ई ऑफिस प्रणाली अनिवार्य. यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयांना आदेश. कोल्हापुरात गडहिंग्लज ते कवळीकट्टी मार्गावर नवी बसफेरी सुरू. बसमुळे विद्यार्थी आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त. अमरावतीत प्लास्टिक जप्तीची पालिकेची मोठी कारवाई. तब्बल 550 किलो प्लास्टिक जप्त. नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरण. अटकेत असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका. आरोपींना 7 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी.
वर्ध्यात विश्वशांतीसाठी सर्व सेवा संघाची प्रार्थना पदयात्रा. पदयात्रेत सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींचं संख्याबळ वाढणार. एकूण 57 जागांपैकी 15 जागा ओबीसींसाठी आरक्षित राहणार. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था, अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ. तात्काळ डांबरीकरण करावं, स्थानिकांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांच्या आधार सीडिंगचं काम सुरू. वृद्ध नागरिकांना मिळतोय दिलासा. भाजपा आमदार परिणय फुकेंकडून दिलगिरी व्यक्त. शिवसेनेचा बाप मीच या वक्तव्यावरून फुकेंकडून दिलगिरी. माझ्या विधानामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाल्याचं वक्तव्य. बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. 7 ऑगस्टला पक्षप्रवेश होणार. हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी. नर्सेस संदर्भातल्या GR विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलनांकडून खरं तर मंत्रालय परिसरात जोरदार घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. गार्डन गेट परिसरात विद्यार्थी नर्सेसला ताब्यात घेण्यात आले. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय पक्ष घेईल. तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून शायना एनसी यांची नियुक्ती. पक्ष बांधणीसाठी मोठं पाऊल. प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम चेहरे. ठाण्यातील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा बॅनर. ठाकरे बंधूंसह सुप्रिया सुळे, राहुल गांधींचा एकत्र फोटो. वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप. बहुजन विकास आघाडीसह ठाकरेंच्या सेनेला धक्का तर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी करणार भाजपात पक्षप्रवेश. महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. महादेवी परत यावी सर्वांची इच्छा. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदडी मठासोबत. मुख्यमंत्र्यांचं बैठकीत आश्वासन. माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. कबूतर वाचवण्यासाठीही मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही. उच्च न्यायालयात पालिका आणि सरकारनं ठाम भूमिका मांडावी. आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या दालनात प्री कॅबिनेट बैठक पार. सरकारच्या कॅबिनेट बैठकीआधी अजित पवारांची प्री कॅबिनेट. छगन भुजबळ अजित पवारांच्या दालनात उपस्थित. दत्ता भरणेंनी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. शेतकरी पुत्र असल्यानं शेतकऱ्याचे प्रश्न आणि अडचणींची मला जाण. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणं. कृषी मंत्री दत्ता भरणेंचं आश्वासन. एकनाथ शिंदे आज रात्री दिल्ली दौऱ्यावर जाणार. भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार. सूत्रांची माहिती. खासदार निशिकांत दुबेंविरोधात याचिका. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका. मनसेकडून मानहानीची याचिका दाखल. सोलापुरात आमदार देवेंद्र कोठेंच्या देवयज्ञ जनता दरबाराचं आयोजन. दरबारात अनेक नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात आलं. भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महाबळेश्वरच्या बाजारात आमसूल उद्योजिकेसोबतचा व्हिडिओ प्रेरणादायी. सिंधुदुर्गात तिलारी धरण परिसराची आमदार दीपक केसरकरांनी केली पाहणी. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. हिंगोलीत खदगावकर कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांत्वनपर भेट. 4 दिवसांपूर्वी भास्करराव पाटील खदगावकर यांच्या पत्नीचं निधन. राहुल गांधींना न्यायालयानं मोठी चपराक लगावली आहे. त्यांनी यातून बोध घ्यावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा टोला. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यात अडचणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक. अडचणींचा आढावा घेणार. रिपब्लिकन पार्टी सचिन खरात गटाचे सचिन खरातांनी घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. शिवाजी कोकणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी. विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार. अहवाल विधिमंडळाकडे सादर. विधिमंडळ सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनामा. आमदार नसतानाही गाडीवर आमदार असल्याचं लोक.
अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गावभेट दौरा करावा, स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष. भाजप युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू. ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. आमदार रोहित पवार यांच्या रजदीवर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप. चंद्रपुरात भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांचा राजीनामा. कार्यकारिणीची घोषणा होताच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर. निवडणूक आयुक्त आज नाशिकमध्ये. नाशिक विभागातील निवडणूक तयारीचा घेणार आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. बच्चू कडू उद्या राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेण्याची शक्यता. सिल्लोडमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार एकाच मंचावर येणार. गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सिल्लोडमधील सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचं उद्घाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न. वाल्मिक कराडची हायकोर्टात धाव. बीड कोर्टानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानं हायकोर्टात वकिलांच्या माध्यमातून याचिका दाखल. उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये ढगफुटी. उत्तर काशीमधील धरालीत ढगफुटी. ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी नुकसान. वर्ध्यात आठवडाभरानंतर पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. पिकांनाही जीवनदान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.